आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 आणि तुम्ही पाहताय मी आलेलो आहे श्रीमती सुनंदा केले विद्यालय मानसिक दिव्यांग मुलांसाठीची शाळा आणि जिथे मी आपल्या ह्या विशेष शिक्षणाचं ट्रेनिंग घेतलं म्हणजे जे मी D.Ed केलं तीच ही वास्तू आणि तोच हा सगळा परिसर आणि त्याच परिसरातले सगळे विद्यार्थी आतमध्ये आहेत. तुम्ही पाहताय की छान ते रांगोळी काढलेली आहे टीचर्स लोकांनी आणि छान छान मुलं जे की आपली लहान मुलं म्हटलं की त्यांचं आवडतं खेळ किंवा आवडती वस्तू म्हणजे फुगे आणि असे छान रंगीबिरंगी फुगे इथे लावत आहेत. काही शिक्षिका आहेत, टीचर्स आहेत आणि आणि हे नुसते टीचर्स नाही तर हे विशेष शिक्षक आहेत जे की बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांमध्ये त्यांनी कामं केलेली असतात, ट्रेनिंग घेतलेलं असतं. त्यामुळं आपण यांना विशेष शिक्षक म्हणतो कारण बऱ्याच वेळा आपल्याला लोक म्हणत असतात की म्हणजे अगदी विनोदाने काय पण मला नेहमी अनुभव येतो की ज्यावेळी मी माझी स्वतःची ओळख एक विशेष शिक्षक म्हणून करून देत असतो त्यावेळी लोक मला म्हणतात की तुम्ही जर विशेष आहात तर मग आम्ही काय असेच आहोत का? तर नाही मित्र हो, एक सर्वसामान्य शाळेतला शिक्षक आणि आपल्या बौद्धिक अक्षम किंवा विशेष मुलांना शिकवणारा शिक्षक यात नक्कीच फरक असतो. तर मी एक विशेष शिक्षक आहे आणि ते तुम्ही पाहताय की छान वेगवेगळी तयारी सुरू आहे हॉलमध्ये. तर चला थोड्याच वेळाने आम्ही इथे या मुलांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आज इथे या बौद्धिक अक्षम मुलांसाठी एक दिवसीय असा म्हणजे एक निवासी शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये मी आलेलो आहे ह्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी. तर चला तुम्हाला जर पाहायचे असतील आमचे हे छान छान कार्यक्रम तर पुढच्या व्हिडिओत नक्की पहा आणि कधी जर नाशिकला आलात तर आपल्या या शाळेला नक्की भेट द्या. धन्यवाद.